100% मी सकल मराठा समाजाचा एक पाईक आहे। अगदी सुरुवातीपासून मी या सगळ्या विषयांमध्ये आहे, होतो आणि राहणार। आणि मला वाटतं की आज पाटील जी भूमिका संध्याकाळी घेणार आहेत, शेवटी अख्ख्या महाराष्ट्राचा विचार त्यांना करायचा आहे। महाराष्ट्रामधून सगळ्या भागामधून त्यांच्याकडे आता लोक आलेली आहेत आणि मला वाटतं मी सुद्धा आमच्या पुण्यामधले बरेच लोक इकडे आले, त्यांनी सुद्धा आमच्या पुण्याची बाजू जी काय आहे ती सगळी त्याच्यामध्ये फाईल दिलेली आहे आणि त्या फाईलमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने जी यादी देण्यात आली त्या यादीमध्ये माझं सुद्धा नाव आहे। वंचित बहुजन आघाडीचे नेते 100% मी अगदी सुरुवातीच्या काळापासून ज्या दिवशी मी 12 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष सोडला, अगदी त्या दिवशीपासूनच मी अपक्ष उभा राहणार या विषयावरती मी ठाम आहे। आणि कालसुद्धा मी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश यांना सुद्धा काल मी याचसाठी भेटलो आणि आजसुद्धा मी पाटलांना यासाठी भेटतो की मी अपक्ष म्हणून पुण्यामधनं मराठा उमेदवार आहे। सकल मराठा समाजाचं काम मी अगदी सुरुवातीपासून करतोय। काही अडचणी होत्या, परंतु त्या अडचणी असताना सुद्धा मी इथं काम करत होतो। जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली तुम्ही ही निवडणूक लढणार असताय आणि पाटील जी भूमिका घेतील ती संपूर्ण सकल मराठा समाजाला मान्य असणार आहे। त्यामुळं संध्याकाळच्या भूमिकेकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। पुण्यामधून अजूनही काही इच्छुक इथं आलेले आहेत, आलेले असतील आहेत। सकल मराठा समाजाची परवा दिवशी जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये 4-5 नावं आहेत। आता शेवटी ही निवडणूक आहे, याच्यामध्ये कोणाला तू करू नको असं नाही। आणि पाटील जर सकल मराठा समाजाचं नेतृत्व करतात तर त्यांच्यापुढे प्रत्येकजण आलेला आहे आणि त्यांनी प्रत्येकाने स्वतःची बाजू मांडली, तशी मी सुद्धा माझी बाजू मांडली। जर पाटलांनी दुसरा उमेदवार दिला तर तुम्ही त्यांच्या विरोधात लढणार? मी अपक्ष म्हणून उमेदवार असेल। मला वाटतं की पाटील आणि सकल मराठा समाज माझ्या नावाचा 100% पुण्यामध्ये सक्षम उमेदवार म्हणून, पाटील आणि सकल मराठा समाज माझ्या नावाचा 100% पुण्यामध्ये सक्षम उमेदवार म्हणून विचार करेल। नमस्कार, मराठी माती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। राजकीय बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।